चमचमीत, रंगतदार, चटकदार आणि झणझणीत ही रेसिपी ह्या उन्हाळ्यात नाही बनवली तर काय बनवलं. नक्कीच ही रेसिपी ह्या उन्हाळ्यात बनवली पाहिजे. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. 5 मिनिटात झटपट चटपटीत तयार होणारी ही रेसिपी जर नक्कीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी नाही सोडणार तर काय, नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग इथे आपण 1 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता याचा मस्तपैकी झणझणीत तडका दिलेला आहे. त्यात लसूण घालून आणखीन फोडणी तडतडीत केलेली आहे. ही रेसिपी आहे आपली नवीनच आणि सिक्रेट रेसिपी. ह्या उन्हाळ्यात नक्की करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी कोणती आहे तर तिचं नाव आहे दही तडका. चला तर मग पुढे अजून रेसिपीत काय होतं आहे ते बघूया. आता आपण इथे घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मस्तपैकी तेलात फ्राय करायला. हिंग फोडणीला, अर्थात वास, काय सुवास येतो आहे, वाव. नंतर त्यात घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा. तो तुम्ही भरपूर प्रमाणात पण घालू शकतात तुमच्या आवडीनुसार. आणि कांदा मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे. 5 मिनिटात चटपटीत तयार होणारी रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडणारी आहे. कांदा मस्तपैकी फ्राय होतो आहे तोपर्यंत तुम्ही एकीकडे गरमागरम राईस लावू शकतात त्याच्याबरोबर खाण्यासाठी. हा दही तडका तुम्हाला भाकरीबरोबर, पोळीबरोबर, ब्रेडबरोबर आणि अर्थातच गरम गरम भाताबरोबर एकदम टेस्टी लागतो. आणि ह्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी चटपटीत आणि झणझणीत ही रेसिपी अतिशय उत्तम आणि लवकर तयार होणारी आहे. आता आपला कांदा फ्राय होत आलेला आहे. आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यात साखर घालू शकता थोडीशी चवीला. आणि मस्त झणझणीतपणा येण्यासाठी मस्त लवंगी मिरचीचं ठेचा म्हणा किंवा लवंगी मिरचीचं तिखट तुम्ही घालू शकता. हळद घाला, नंतर थोडासा कांदा लसूण मसाला घाला आणि मस्तपैकी सगळं जिन्नस परत एकदा एकत्र परतून घ्या. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. तर ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून बघा. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांना जरी कढी आवडत नसले तरी दही तडका मात्र नक्कीच आवडणारी गोष्ट आहे. आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर आपण यात मस्तपैकी दही घालणार आहोत. दही जास्त आंबट असावं ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला आंबट आवडतं आहे, गोड आवडतं आहे, तसं पातळ घट्ट पण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. अर्थात भाताबरोबर पोळीबरोबर खायचं तर थोडंसं रसरशीत, पातळ आणि झणझणीत याची चवच न्यारी. अशा रीतीने आपलं दही तडका आता तयार झालेला आहे. कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी? आवडल्यास नक्की शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशी ही रेसिपी नक्कीच सगळ्यांचं मन जिंकून जाईल. हेल्दी तर आहेच, शिवाय तुम्ही कशाबरोबर पण ती खाऊ शकतात. अर्थात पोहे जरी तुम्ही बनवले तर ते पोहे, उपमा त्याच्यावरती सुद्धा मस्तपैकी हा तडका दिलेला दहीचा प्रकार अत्यंत चविष्ट आणि चवदार लागतो. म्हणजेच अर्थात ही रेसिपी सगळ्यांना आवडू शकते अशीच आहे. तर चला तर आपण ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघूया. नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आहे आणि तुम्ही याच्यापूर्वी ती कधी बनवली आहे का, आणि बनवली असल्यास कुठल्या पद्धतीने बनवली आहे. आपण कढी तर नेहमीच बनवतो, पण कढी व्यतिरिक्त हा एक वेगळा प्रकार आहे. आणि अर्थात हे ट्रेंडिंगमध्ये चालणारा दही तडका आज सगळ्यांना आवडतो आहे. उन्हाळ्यासाठी छोट्याशा भुकेसाठी एक उत्तम पर्याय आहे. आंबट गोड चवीचा असा दही तडका नक्कीच तोंडाला पाणी सोडेल. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.